चला बाप्पांना आणायला. मित्रांनो, तर आज गणेश चतुर्थी, बाप्पांचे आगमन. आम्ही चाललोय बाप्पांना आणायला. खरं तर टू व्हीलर घेऊन चाललो होतो, पण साईभाऊ म्हणे चला आता आपण 4 व्हीलरमध्ये जाऊ म्हणे बाप्पांना आणू. बट पुढे आता तर टोल नाका लागला. साहेब म्हणे काय म्हणतो तुम्ही बाप्पांना आणायला चालले तर जा म्हणतो मी, तुमच्याकडून टोल नाही घेत म्हणे. मग आम्ही असेच 70 रुपये टोल असेल त्यांनी 150 रुपये टोल पाडायचं, कमाई करायची त्यांची. एकदंताय वक्रतुंडाय गौरी तनयाय धीमहि निशानाय भालचंद्राय त्या मापाचा नाही आता म्हणून जातो नाही, 2 दिवसात नंतर लावू बॅनर बनवायचे अध्यक्ष. त्याच्यामुळेच नाही होत. कुठं घे म्हणे बॅनर बिनर बनवून घेऊ म्हणे, त्याच्यावर अध्यक्ष उपाध्यक्ष नाव लिहू म्हणे. मला समाज थोडं थांबून घे म्हणे, आपण आधी ना बाप्पांची मूर्ती येऊ. वावीत आलो होतो, खूप गर्दी होती, भरपूर दुकानं मांडलेले होते, भरपूर बाप्पांच्या मूर्ती तिथे आलेले होते. बाजार भरला होता इथं तर दुकानात जावा. सगळं सामान आलेलं होतं वगैरे, पूजेचं सामान. खूप भारी भारी मूर्ती आलेल्या होत्या, पण त्यांची किंमत तेवढी भारी भारी होती. पण आमचा मंडळाचं कोटेशन तेवढं निघलेलं नव्हतं. आम्ही शेवटी लालबागची राजा चॉईस केली. घेऊन तेवढं साईबाबा म्हणलं चला गाडी आणा म्हणलं बाप्पा. त्यात सचिन भाऊ म्हणलं चला म्हणे आधी आपण ना पूजेचं सामान घेऊन, नारळ वगैरे. घेतला का आजी सगळ्या पूजेचं सामान घेऊन. अरे समज सचिन भाऊ नारळ काढी जाते हे कोणतं, पण त्याला काय एक गणपतींना बसण्यासाठी बसणं घेतलं ठेवण्यासाठी त्याची गाडी. सचिन भाऊला म्हणलं चला बाप्पांना घेऊन जाऊ म्हणलं आता घरी निघून. म्हणलं पुढं बसवा बाप्पांना. म्हणलं आपण तर काय मग पुढं बसतो, आज बाप्पांना पुढं. हे साहेब काहीतरी मोठं गणपती बसवून आरतीची वेळ झाली होती. पहिल्यांदाच दीदीला आरतीचा मान दिला. व्हिडिओ काढली गणपती बाप्पांची. पोरांचं इथं फटाकडे फोडायचं काम चालू होतं. म्हटलं जरा जपून, कारण फटाके सारे फुसकेच निघाते. मित्रांनो, कसं वाटलं माझा पहिला व्लॉग मला नक्कीच कळवा. धन्यवाद.